ठीक आहे. तर पीवायक्यूज आता ऑब्व्हियसली राज्यसेवेची मुख्य परीक्षा ही पहिलीच असेल वर्णनात्मक. तर पीवायक्यूज मग कुठून करणार? तर आपल्याकडे आहेत आता युपीएससीचे प्रश्न आहेत. मग आता युपीएससीचे प्रश्न बऱ्याच जणांना हेवी वाटू शकतात. स्पष्ट सांगतो, काही प्रश्न खूप जास्त जड वगैरे तुम्हाला वाटू शकतात. तर आपण काय प्रयत्न करणार आहेत लक्षात घ्या, की हे जे काही युपीएससीचे आतापर्यंत आलेले प्रश्न आहेत ना, त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये त्यांना अंडरस्टँडिंग त्यांचं करून घेणार आहेत आपण. आता ऑब्व्हियसली सगळेच्या सगळे पीवायक्यूज डिस्कस करणं एखाद्या बॅचमध्ये हे शक्य होणार नाही. म्हणजे सगळे प्रश्न सोडवून घेणं वगैरे हे शक्य होणार नाही, हे इम्पॉसिबल आहे. आणि मी आधीच सांगतो, परत तुम्हाला त्याच्याबद्दल काही गैरसमजू नको. आपण काय करणार आहे, जे काही पीवायक्यूज महत्वाचे आहे, ज्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन लागतात, गरजेचे आहेत, किंवा शब्द समजून घेणं गरजेचं आहे, तर ते इझी वे मध्ये आपण किंवा खूप सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार. त्यातले काही पीवायक्यूज जे आहेत महत्वाचे पीवायक्यूज, त्याचं आपण स्ट्रक्चर मेकिंग शिकणार आहोत. स्ट्रक्चर मेकिंग म्हणजे काय? इंट्रोडक्शन मध्ये काय यायला पाहिजे, बॉडीमध्ये काय यायला पाहिजे, कन्क्लुजन काय असायला पाहिजे होतं, किंवा कसं आपण लिहू शकतो वगैरे. तर ह्या गोष्टी आपण काय करणार आहोत, शॉर्टमध्ये आपण ते करून ठेवणार, किंवा मग आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स त्याचे जॉट डाऊन करणार आहोत किंवा लिहून ठेवणार आहोत. त्याच्यानंतर शक्य असेल तर आपण काय पर्टिक्युलर एखाद्या क्वेश्चनच्या आन्सरचे काय माइंड मॅप बनवून ठेवणार आहोत, की हा ठीक आहे, असं जर क्वेश्चन असेल तर याचा काय माइंड मॅप असेल, किंवा याचं स्ट्रक्चर काय असेल त्याचा माइंड मॅप तयार करून ठेवा. एक ट्री डायग्राम काढून ठेवा. हा इथे डेफिनेशन लिहायला पाहिजे इथिक्सची, मग इथिक्स आणि मोरालिटी मधला डिफरन्स सांगितला पाहिजे, मग इथिक्स आणि मोरालिटी मधलं रिलेशन सांगितलं पाहिजे, आणि मग कन्क्लुजन करताना सांगितलं पाहिजे की बाबा जी काही मोरालिटी असते त्या मोरालिटी मधूनच काय ओव्हरऑल सोसायटीचं नंतर इथिक्स क्रिएट होतात वगैरे वगैरे, जे काय असेल ते या पद्धतीने आपण त्याचा समजा माइंड मॅप क्रिएट करून ठेवला. किंवा रिप्रेझेंटेशन आपण एखाद्या विशिष्ट पद्धतीने त्याच्यामध्ये करू शकतो का, आकृत्या काढू शकतो का, डायग्राम काढू शकतो का, हे पण आपण काय करणार आहोत या प्रश्नांमध्ये नेमकं पीवायक्यूज मध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग आता भरपूर पीवायक्यूज आहेत ऑब्व्हियसली, जवळपास मागच्या 13 वर्षांमधले किंवा 14 वर्षांमध्ये, जर सॉरी 12-13 वर्षांमध्ये जे काही पीवायक्यूज असतील, आपण प्रत्येक परीक्षेमध्ये आपण 10 जरी प्रश्न पकडले तर 150 प्रश्न असतील. आता ह्या सगळ्या प्रश्नांचं किती शक्य होईल माहित नाही, पण जेवढे काही शक्य असतील प्रश्न, जे महत्वाचे प्रश्न असतील, त्याचं मात्र आपण ह्या सगळ्या पद्धतीने काय करणार आहोत, अंडरस्टँडिंग करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऑब्व्हियसली तुम्हाला काही डाऊट असेल एखाद्या प्रश्नाबद्दल, पीवायक्यू बद्दल, तर तो तर सॉल्व्ह केलाच जाईल. त्यासाठी आपण ते एक विशिष्ट अरेंजमेंट करतो. ती तर आपण बघूया. मग आता त्या पीवायक्यूच्या बाबतीमध्ये एक महत्वाची गोष्ट जी तुम्हाला मला दाखवायची आहे, ती म्हणजे कोणती, की आपण कसं याला डील करणार. आता फॉर एक्झाम्पल आपण एक पीवायक्यू बघूया. एक पीवायक्यू आपण आपल्या वर्कशीटमध्ये घेतलेला आहे, करून ठेवला आहे. ठीक आहे. तर हा पीवायक्यू तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. जतीन सर, दिसतोय का बघा प्रश्न? हो सर, दिसतोय. तर हा एक प्रश्न येऊन गेला मध्यंतरी. मध्यंतरी मला वाटतंय म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया आता युपीएससीच्या 2024 याच्यामध्येच येऊन गेला असेल. तर लक्षात घ्या, तर याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं, व्हॉट डज दिस कोटेशन मीन टू यू. ठीक आहे. इन प्रेझेंट कंटेक्स्ट, म्हणजे आताच्या कंटेक्स्ट मध्ये तुम्हाला हे कोटेशन काय अर्थ सांगतो. फाल्सूड टेक्स द प्लेस ऑफ ट्रूथ वेन इट रिझल्ट्स इन अनब्लेमिश कॉमन गुड. आता हे तिरुक्कुरल यांचं काय म्हणूया आपण वाक्य त्यांनी तुम्हाला दिलं आणि त्याचा अर्थ सांगायला सांगितलं. आता लक्षात घ्या, म्हणजे हे जेव्हा अशा गोष्टी असतात ना, की तुम्हाला काय म्हणतात त्याला, एवढं काहीतरी अवघड अवघड वाक्य असणारं हे येईल, तेव्हा उलट खरं तर प्रश्न खूप सोपा असू शकतो, किंवा खूप सोप्या पद्धतीने तो अंडरस्टँड करून घ्यायला लागतो. आता या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण इथं मुद्दाम स्ट्रक्चर तयार करून ठेवले. मग तुम्ही म्हणाल एवढंच काय? हा, एवढंच करायचं आपल्याला अशाच प्रकारचे स्ट्रक्चर अशा बाबतींमध्ये बनवून ठेवायचंय. त्याचा फायदा काय होतो ना, की तुम्हाला प्रत्येकच क्वेश्चन डिटेलमध्ये लिहायला वेळ मिळणार नाही. म्हणजे तेवढा वेळ आपल्याकडे नाहीच आहे सध्या. आणि तसं काही करायची गरज पण नाही. एक बेसिक रायटिंग प्रॅक्टिस केल्यानंतर अशा प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपण छोटे छोटे स्ट्रक्चर बनवून ठेवले तरी चालतील. मग आपण काय करणार आहोत, असा समजा आता हा पीवायक्यू आपण काय करणार, की ठीक आहे बाबा, एक कोटेशन दिलंय तिरुक्कुरल, ठीक आहे, यांचं कोटेशन दिले, काय म्हणताय, फाल्सूड टेक्स द प्लेस ऑफ ट्रूथ. म्हणजे काय, खोटं ही खऱ्याची जागा घेऊन टाकतं. वेन इट रिझल्ट इन अनब्लेमिश कॉमन गुड. आता हे अनब्लेमिश म्हणजे काय ते कळालं नाही, पण काय कॉमन गुड मात्र म्हणजे कळालं. म्हणजे काय, जर कॉमन गुड निर्माण होत असेल, म्हणजेच काय, जर बऱ्याच जणांचं किंवा आपण म्हणूया सार्वजनिक हित साधलं जात असेल, ठीक आहे, तर काय होऊ शकतं, खरं सुद्धा, सॉरी, खोटी गोष्ट सुद्धा खऱ्याची जागा घेऊ शकतो. म्हणजेच काय, एखादी वाईट गोष्ट सुद्धा चांगली असू शकते. कशामुळे? जर त्याच्यामुळे सार्वजनिक हित साधलं जात असेल तर, असं त्यांना सिंपल म्हणायचं आहे. मग आता लक्षात ठेवायचं, इथं अशा अशा प्रश्नांमध्ये आपल्याला अजिबातच तिरुक्कुरल कोण आहे ते माहीत असण्याची गरज पडणार नाही. आपल्याला डिरेक्टली हिट करायचे ते म्हणजे काय, त्यांनी तुम्हाला सध्याच्या संदर्भात या उद्धरणाचा अर्थ विचारलेला आहे. म्हणजे काय, तुम्हाला त्याचा अर्थ फक्त सांगायचा आहे. अजिबात तुम्हाला याचा विचार करत बसायचा नाहीये, की
तिरुक्कुरल कोण होते आणि त्यांना नेमकं याच्याबद्दल काय म्हणायचं असेल. मी जरा परत पण करतो भाई. ठीक आहे. आपल्याला अजिबात या गोष्टीमध्ये पडायचं नाहीये की नेमकं तिरुक्कुरल कोण होते आणि त्यांना नेमकं याच्याबद्दल काय अर्थ सांगायचा असेल हे अजिबात माहित असायची गरज नाही. आपल्याला कळालं ना की यांना काय म्हणायचंय. जर कॉमन गुड म्हणजे सार्वजनिक हित साधलं जात असेल तर एखादी वाईट गोष्ट पण चांगली असू शकते, एखादी खोटी गोष्ट पण खरी होऊ शकते असं त्यांना म्हणायचंय. मग आता याच्यामधले आपल्याला काय करायचं, अँगल डेव्हलप करायचं. मग आता सिम्पल आहे की काय पहिली गोष्ट काय असू शकते. सत्य बोललं पाहिजे का, हो सत्य बोलणं नैतिक आहे बाबा. ठीक आहे. इथिकल मोरल गोष्ट आहे ती. मग सत्य बोलणं हे आपलं कर्तव्य आहे का, हो आहे कर्तव्य. बरोबर आहे ना, सत्यच बोललं पाहिजे, त्यात काही अडचणच नाही. मग हे कोण सांगतं. तर डिओन्टॉलॉजिकल इथिक्स जे असतात, कर्तव्यनिष्ठ जे काही आपण म्हणून इथिक्स असतात ते काय म्हणतात. तर सत्य बोलणं आपलं कर्तव्य आहे ना, तर तुम्ही सत्यच बोललं पाहिजे. त्याच्यातून कॉमन गुड साध्य होतंय का, सार्वजनिक हित साध्य होतंय का, व्यक्तिगत हित साध्य होतंय का, हे बघत बसायचं नसतं. कर्तव्यासाठी कर्तव्य करायचं असतं. सत्य बोलणं हे जर तुमचं कर्तव्य आहे तर तुम्ही तेच करायला पाहिजे, खोटं बोललंच नाही पाहिजे. ठीक आहे. दुसरं एक अँगल काय असू शकतो. जर कॉमन गुड किंवा सार्वजनिक हित साधलं जात असेल तर मग खोटं बोललं तर चालेल का. तर कुणीतरी एक थिअरी अशी म्हणेल की हो चालेल. फॉर एक्झाम्पल कॉन्सिक्वेन्शियल इथिक. ठीक आहे ना, कॉन्सिक्वेन्शियल इथिक्स किंवा युटिलिटेरियन इथिक्स आपण त्याला म्हणतो. त्याचा अर्थ काय असतो. कॉन्सिक्वेन्स म्हणजे परिणाम जर चांगला होत असेल तर खोटं बोलण्यामधून जर एखादी गोष्ट चांगली होत असेल तर खोटं बोलायला पण काही हरकत नाही. ठीक आहे ना. किंवा युटिलिटेरियन एथिक्स म्हणजे काय. तर उपयुक्ततावाद म्हणजेच काय. जर खूप लोकांसाठी काहीतरी भलं घडणार असेल तर हरकत नाही खोटं बोलायला, असं ते कोण म्हणणार आहे. कॉन्सिक्वेन्शियल इथिक्स म्हणणार आहे किंवा युटिलिटेरियन इथिक्स म्हणणार आहे. याचा अर्थ काय, अशा कंडिशनमध्ये आपण खोटं बोललं तरी चालेल असा दुसरा व्ह्यू पॉईंट म्हणतो. याचाच अर्थ इथं काय झालाय. सत्य बोलावं. ठीक आहे. का सार्वजनिक हित साधावं, याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी इथिकल डिलेमा किंवा पेच निर्माण झाल्याचा दिसतोय, लक्षात ठेवा. ठीक आहे. खोटं बोललेलं चालू शकतं का, तर चालू शकतं काय कंडिशन्समध्ये, असं या वाक्याचा इन जनरल अर्थ आपल्याला निघतो. ठीक आहे. कुठल्या कंडिशन्समध्ये, जर आपण गुड साध्य करत असलो, कॉमन गुड साध्य करत असलो तर असं त्यांना म्हणायचं. आता लक्षात ठेवा. याचे एक्झाम्पल जेव्हा तुम्ही विचार करता ना तेव्हा तुम्ही स्वतःच्या बाबतीमध्ये विचार करता, अरे आपण चांगल्यासाठी खोटं कधी बोलू शकतो. समजा एखाद्या मित्राच्या घरामध्ये वाईट घटना काहीतरी घडली आहे आणि ती वाईट घटना घडलेली जी तर त्याला आपण सांगितली तर उद्याच्या होणाऱ्या पेपरवरती त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो, म्हणून आपण त्याला नाही सांगितली. याचा अर्थ काय, कधी कधी खोटं बोलणं सुद्धा गरजेचं असू शकतं. ठीक आहे. मग हे एक्झाम्पल आपण देऊ शकतो व्यक्तिगत स्वरूपामधलं. एखाद्या डॉक्टरचं एक्झाम्पल देऊ शकतो की पेशंट आहे, कॅन्सर पेशंट आहे. ठीक आहे. आणि तो खूप काय म्हणूया आपण लास्ट स्टेजला आहे. त्याला जर आपण कॅन्सर आहे म्हणून सांगतोय तर मग काय, तो कदाचित मानसिकरित्या आणखी खचेल. मग त्याच्यापेक्षा त्याच्या नातेवाईकांना सांगा आणि त्याला मात्र काय एक प्रकारे खोट्या याच्यामध्ये जगू द्या. असं पण आपण करू शकतो. हे सुद्धा काय एक प्रकारे खोटं बोलण्याचा फायदा आहे की त्याच्यामध्ये गुड साध्य होते. किंवा काय, सार्वजनिक हित आपण विचार करू शकतो. कॉमन गुड म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल समजा युद्ध झालेलं आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये आणि समजा भारताच्या काय म्हणून आपण मिलिटरीचं काहीतरी नुकसान झालं. त्या पर्टिक्युलर फेजमध्ये ते नुकसान लपवणं हरकत नाही. कारण का, आपल्या मिलिटरीचं मोराल डाऊन होऊ शकतो. जर आपण सांगितलं की आपलं काहीतरी मिलिटरीचं नुकसान झालं, आपण हे जर खूप जास्त गाजावाजा करत बसलो, सांगत बसलो तर कदाचित काय ते चुकीचं ठरेल. कारण का, कॉमन गुड साध्य होणार नाही. उलट कदाचित आपलं काय, आपलं जे काही काय म्हणतात त्याला, सैन्य आहे त्याचं आपण म्हणजे मानसिक आरोग्य ते खचू शकतं. मग अशा वेळेला काही ठिकाणी खोटं बोलणं राष्ट्रीय सुरक्षेसाठी सुद्धा बरोबर असू शकतं. तर हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत, कॉमन गुडसाठी खोटं बोलण्याचे आहेत. मग आपण हे सगळं इथे एक्सप्लेन केलं. ठीक आहे. मग हे सगळं एक्सप्लेन केल्यानंतर आपल्याला आता शंका आली की अरे चा, की कॉमन गुड साठी काय खोटं बोलणं ठीक आहे. पण मग कुणी जर व्यक्तिगत स्वार्थासाठी खोटं बोलत असेल तर तर ते मात्र वाईट आहे. मग या तिरुक्कुरल यांच्या वाक्याचा कोणीतरी चुकीचा अर्थ पण घेऊ शकतो ना, की बाबा खोटं बोलणं चांगलं असू शकतं असं म्हणलेलं इन जनरल त्यांना काय म्हणूया आपण त्या पद्धतीने म्हणायचं आहे. तर खोटं बोलणं समजा चांगलं असू शकतं, ठीक आहे बाबा. पण खोटं बोलणं चांगलं असू शकतं याचा वापर करून कोणीतरी स्वतःचा स्वार्थ साधेल मे बी. याच कंडिशनमध्ये आपण विचार करूया की समजा एखादा राजकीय पक्ष असा विचार करतोय काय, की ठीक आहे बाबा आपण आपल्या मिलिटरीला झालेल्या नुकसानाबद्दल बोलायचंच नाही. कारण का, आपल्याकडून काहीतरी चूक झाली आहे, ती आपल्याला लपवायची आहे आणि म्हणताना मात्र राष्ट्रीय सुरक्षा म्हणायचं. असं होऊ शकतं का, होऊ शकतं. मग हे कॉमन गुड आहे का, हे कॉमन गुड नाहीये, लक्षात ठेवा. किंवा हे सार्वजनिक हित नाहीये. हे व्यक्तिगत एखाद्या व्यक्तीचं किंवा त्या पक्षाचं हित असू शकतं. मग याला मात्र आपण नकारणार का, नकारणार. याला तिरुक्कुरल पण नकारणार का, नकारणार आहेत. कारण का, ते म्हणतानाच असं म्हणतात की अनब्लेमिस्ड कॉमन गुड पाहिजे. म्हणजेच काय, एक प्रकारे निष्कलंक कल्याण पाहिजे. कुठल्याही प्रकारचा डाऊट नसावा की हे लोकांचं कल्याणासाठी आहे. ठीक आहे ना, विदाऊट एनी डाऊट असायला पाहिजे, कलंक नसावा त्याच्यामध्ये. कन्फर्म माहिती पाहिजे की हे कॉमन गुडसाठीच आहे, तर मग चालेल एक वेळ कुठं. पण व्यक्तिगत हितासाठी वगैरे ते चालणार नाही असं त्यांना सांगायचं, लक्षात ठेवा. आता बघा याच्यामध्ये आपण काय करणार जेव्हा आपण बॅचमध्ये हे सगळं करणार आहेत तेव्हा,
हे तर ठीक आहे बाबा, भारताचं एक्झाम्पल घेतलं आपण, पर्सनल एक्झाम्पल घेतलं मित्राचं, डॉक्टरांचं एक्झाम्पल घेतलं. पण समजा आपण महाभारताचं जर समजा रेफरन्स याच्यामध्ये घेतलं, तर युधिष्ठिर आणि नरोबा कुंजरोबा म्हणलेलं तुम्हाला माहित असेल की बाबा, मला नाही माहिती की अश्वत्थामा, म्हणजे मला नाही माहिती म्हणण्यापेक्षा अश्वत्थामा मेलाय, पण मला नाही माहिती की तो नर आहे का हत्ती आहे. असं जेव्हा युधिष्ठिर काय करतो, अर्धवट सत्य किंवा अर्धवट खोटं बोलतो, तेव्हा ते कॉमन गुडसाठी होतं. श्रीकृष्ण काय विचार करत असतात, तर बाबा हे कॉमन गुडसाठी आहे, पांडवांनी ते युद्ध जिंकलं पाहिजे आणि न्यायाचं काय म्हणूया आपण, अन्यायावरती विजय प्राप्त झाला पाहिजे, यासाठी ते सगळं आहे. समजा या स्टोरीचा वापर करून आपण या उत्तरामध्ये काही उल्लेख करू शकलो तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो, लक्षात ठेवा. आणि या सगळ्या गोष्टींचं शेवटी अल्टिमेटली आपण कन्क्लुजन मग काय दिलं पाहिजे, की ठीक आहे, जर खरंच सार्वजनिक हित साध्य होत असेल तर मग चालेल, काय हे खोटं बोललेलं चालेल, ठीक आहे. पण जर त्याचा गैरवापर व्हायला लागला तर ते मात्र चालणार नाही. अशा प्रकारचं काहीतरी कन्क्लुजन मे बी आपल्याला द्यावं लागेल. हे सगळं सांगण्याचं काय आहे, म्हणजे, कारण काय आहे, की अशा प्रकारे आपण काय करू शकतो, छोटे छोटे स्ट्रक्चर्स क्रिएट करून ठेवू शकतो, लक्षात ठेवा, या प्रश्नांच्या उत्तरांचे. आणि त्याच्यामधून मग काय आपण एलॅबरेटली त्याची उत्तर लिहू शकतो. आणि काय होतं ना, एका प्रश्नाचं स्ट्रक्चर तयार केलं की मग इतर प्रश्नांना सुद्धा त्याची भरपूर मदत होते. त्या पद्धतीने आपण त्या गोष्टी करू शकतो. अजून एक गोष्ट या पीवायक्यूच्याच बाबतीमध्ये तुम्हाला दाखवायची आहे, ती म्हणजे कोणती, एकच मिनिटं मी ओपन करतो, प्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये. ओके. जतीन सर, पुढचं पेज दिसते का बघा आता. हो दिसतंय सर. हा, आता इथं त्यांनी काय केलं, युपीएससीने अजून एक प्रश्न विचारला होता की द क्रायसिस ऑफ इथिकल व्हॅल्यूज इन मॉडर्न टाइम्स इज ट्रेस टू नॅरो परसेप्शन ऑफ द गुड लाईफ, असं म्हणलंय. आधुनिक काळातील नैतिक मूल्यांचं जे काही संकट आहे ते चांगल्या जीवनाबद्दलच्या संकुचित समजुतींमुळे उद्भवलेलं आहे, असं म्हणलंय. चर्चा करा म्हणलंय. तर लक्षात ठेवा, आता मी काय तुम्हाला बॅचमध्ये हे पिवळा, रेड, ब्लॅक कलर वगैरे असं करून काही बॉक्सेस वगैरे देणार नाहीये. मी फक्त तुमच्या लक्षात यावं म्हणून हे सांगितलं किंवा इथं दाखवतोय की तुम्ही जेव्हा आपण बॅचमध्ये डिस्कशन सगळं करणार आहोत, तेव्हा तुमच्याकडून काय अपेक्षित आहे. अशा प्रकारे जर रिप्रेझेंटेशन तुम्ही करू शकलात, कलरफुल नाही, बॉक्स काढू शकलात फक्त, इकडे एक बॉक्स आहे, त्याच्यानंतर कारणं दिलेली आहेत आणि त्याच्यामधून होणारा जो काही बदल आहे, या पिवळ्या बॉक्सच्या ऐवजी आता लाल बॉक्स तयार झालाय, असं सांगणं. अशा प्रकारचं प्रेझेंटेशन जर तुम्ही करू शकला तर त्याचा नक्कीच काय होतो, फायदा होतो, लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा, आता ह्याच प्रश्नाकडे आपण बघूया, काय नेमकं त्यांनी म्हणलं, की आधुनिक काळांमध्ये ठीक आहे नैतिक मूल्यांचं संकट निर्माण झालं बाबा, आपण नेहमीच म्हणतो आजची पिढी अशी झाली, आजकाल जग असं झालंय, कलियुग आले वगैरे वगैरे, ठीक आहे, कळालं बाबा. हा, पुढे काय म्हणतात, चांगल्या जीवनाबद्दलच्या संकुचित समजुतीमुळे. ओके, गुड लाईफ बद्दल म्हणलेलं आहे की संकुचित समजूत किंवा त्यामुळे नॅरो परसेप्शन म्हणजेच काय, चांगलं आयुष्य म्हणजे काय, याची जी आपली कन्सेप्ट आहे ना, ती खूप नॅरो माइंडेड झाली आहे, खूप संकुचित वृत्ती झाली आपली त्या बाबतीमध्ये. चांगलं आयुष्य आत्ता आपल्यासाठी काय आहे, माझं वैयक्तिक यश काय, मला पोस्ट मिळाली का, ठीक आहे ना, मला किती पैसा मिळू शकतो, मी कुठली गाडी घेऊ शकतो, ठीक आहे ना, मला खायला कसं मिळू शकतं, मला माझा जोडीदार किती सुंदर मिळू शकतो वगैरे, भरपूर काय काय. म्हणजे आता जर आपल्या चांगल्या जीवनाच्या संकल्पनेचा जर विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी असतील, लक्षात ठेवा. आता याच्यावरून काय दिसतंय, की आपलं लाईफ जे आहे ते फार जास्त व्यक्तिवादी होतंय. आपण खूप जास्त मी 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 माझा माझा विचार करतोय. खूप जास्त आपण भौतिक दृष्टिकोनातून विचार करतोय, मटेरियलिस्टिक विचार करतोय. खायला चांगलं मिळेल का, घर किती भारी असेल, त्यांनी एवढी गाडी घेतली तर मी कुठली गाडी घेतली वगैरे वगैरे, ठीक आहे. किंवा कन्झ्युमरिझम आपलं वाढलेलं आहे, आपण खर्च प्रचंड करतो, ठीक आहे ना. प्रत्येकच गोष्ट मार्केटमध्ये असलेली आपल्याला हवी आहे असं वाटतं, की आपली एक भ्रष्ट प्रवृत्ती आपली बनत चालली आहे. हे काय आहे? तर हे आपलं परसेप्शन जे आहे ना लाईफचं, कॉमन सॉरी गुड लाईफचं, ते आता अशा प्रकारे बिघडलेलं. मग आता हे सगळं बिघडलं कशामुळे, तर मग ते जागतिकीकरणामधून बिघडलं असेल, शहरीकरण झाल्यामुळे बिघडलं असेल, तांत्रिक प्रगती आल्यामुळे बिघडलं असेल. भरपूर होतं. जागतिकीकरणामुळे कसं बिघडतं ना, की बाबा जागतिकीकरणामुळे जग जवळ येतं, जगातल्या वाईट प्रवृत्ती पण मग जवळ येतात. लोक स्टेटस बघतात एकमेकांचे, लोक काय ते सोशल मीडियावरती एकमेकांना पाहतात, अरे याच्याकडे हे आहे तर माझ्याकडे हे का नाही आहे वगैरे वगैरे. जे काय असेल ते असेल, भरपूर गोष्टींमधून काय हे सगळं वाईट घडू शकतं. आता याचा अर्थ काय, हे जर आत्ताचं सध्या गुड लाईफ बद्दलचं परसेप्शन खूप नॅरो झालेलं आहे, तर याचा अर्थ आधी जर गुड लाईफचं परसेप्शन बघितलं तर ते व्यापक असणार आहे, ब्रॉड माइंडेड असणार आहे. आधी काय असेल, आधी निसर्गाच्या सानिध्यात राहणं, ठीक आहे ना, आध्यात्मिक असणं, ठीक आहे ना, आपल्या कुटुंबाला धरून राहणं, सत्य बोलणं, अहिंसा वगैरे, अशा भरपूर गोष्टी असू शकतात, एन नंबर ऑफ गोष्टी असू शकतात. त्या कदाचित काय असतील तर आपल्या कॉमन गुडच्या, सॉरी कॉमन गुड म्हणण्यापेक्षा, सॉरी कॉमन गुड नाही, त्या म्हणूया आपण
गुड लाईफ बद्दलचं आपलं जुनं परसेप्शन असेल. म्हणजे आपण मागच्या पिढीचा जर विचार केला, त्यांची लाईफ कशी आपल्यासारखी धकाधकीची लाईफ नव्हती, शांत होती, गावाकडची लाईफ होती, निसर्गाच्या सानिध्यात राहत होते, सगळ्यांना मिळून मिसळून राहत होते, न्यूक्लिअर फॅमिलीज नव्हत्या, ठीक आहे ना, विभक्त कुटुंब नव्हती, जॉईंट फॅमिलीज होत्या वगैरे. ही गुड लाईफचं परसेप्शन होतं त्यांचं, त्यांच्या त्या पिढीचं. आता मात्र वेगळं आहे. मग हेच प्रश्न जर मला लिहायचा आहे, ठीक आहे, उत्तर लिहायचं आहे मला या प्रश्नाचं, तर मी जर अशा प्रकारे काही रिप्रेझेंटेशन करू शकलो की डाव्या हाताला मी काय दाखवलं, एक प्रकारे आधीच्या एक व्यापक परसेप्शन दाखवलं गुड लाईफचं, आणि आताचं मी नॅरो परसेप्शन दाखवलं गुड लाईफचं, आणि मग मी सांगितलं की हे गुड लाईफचं परसेप्शन आपल्याला आता बदलावं लागेल वगैरे वगैरे, तर माझ्या उत्तराला आणखी धार येऊ शकते. लक्षात ठेवा. तर तुम्ही म्हणाल की हे कसं जमणार, आधी तर प्रश्नाचा अर्थच नाही कळाला, मग रिप्रेझेंटेशन कसं जमणार? प्रश्नांचे अर्थ तुम्हाला हळूहळू कळायला लागतील. आणि काय, सगळेच पॉईंट आठवायची गरज नाही. इथे जे काही लिहिले ते पण मी मुद्दाम पॉईंट रॅन्डम घेतले, ते काय आयडियल पॉईंट नाही आहेत. जे काही तुम्हाला त्यावेळेला त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जे काही तुम्हाला कीवर्ड्स आठवतात फटाफट, अरे हा गुड लाईफ, आताची गुड लाईफ कशी आहे, मी कशाला चांगलं म्हणतो, माझ्याकडे गाडी आहे का, हा ठीक आहे, तुम्हाला भौतिकवाद शब्द आठवला नाही तर नाही, ठीक आहे, लिहून टाका डायरेक्ट की नाही, ठीक आहे, आजकाल चंगळवाद वाढलाय वगैरे वगैरे, ठीक आहे, जे काय वाटतं ते. आणि आधी काय होतं, आधी मात्र काय, खूप कमी गोष्टींमध्ये समाधान होतं. मला या शब्दात लिहिता येते, मला या शब्दात आठवते, मी लिहून टाकलं. मग हे डिफरन्सिएशन जर तुम्ही करू शकलात पटापट आठवून, तर तुम्ही डाव्या हाताला एक गोष्ट लिहू शकता, उजव्या हाताला एक गोष्ट लिहू शकता. रिप्रेझेंटेशन मधून सुद्धा भरपूर मार्क येऊ शकतात. लक्षात ठेवा. आणि ते पण आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये बघायचं. किंवा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, मगाशीच म्हणलं तसं, आपल्या त्या ह्याच्यामध्ये माइंड मॅप्स, ठीक आहे, हे माइंड मॅप्स तुम्हाला क्रिएट करायचे आहेत. आपण ते गाईड करूया की कसे आपण ते माइंड मॅप बनवायचे, कुठल्या प्रश्नासाठी कसे बनवायचे, तर ते आपण गाईड करणार आहोत. जतीन सर, माइंड मॅप दिसतोय का स्क्रीनवरती छोट्या छोट्या अक्षरांमधला तरी? हो दिसतोय सर. हा, ठीक आहे. ठीक आहे, तर आता बघा, इथे तुम्हाला आता एक माइंड मॅप दिलेला आहे. तर परसिवरन्सच्या बाबतीमध्ये समजा आयोगाने एक प्रश्न विचारलेला होता, ठीक आहे. मग परसिवरन्स म्हणजे काय, असा चिकाटी म्हणजे काय, असा प्रश्न विचारला होता. मग चिकाटी म्हणजे काय, तर बाबा ठीक आहे, त्याची डेफिनेशन आपल्याला आधी लिहायला लागेल, मग त्याचे एक्झाम्पल्स लिहायला लागतील. मग डेफिनेशन मध्ये काय करायला लागेल आपल्याला, तर एक विशिष्ट काही शब्द आपल्याला याच्यामध्ये वापरायला लागतील डेफिनेशन मध्ये. एकच मिनिट. हा, तर डेफिनेशन मध्ये विशिष्ट शब्द वापरायला लागतील की आपलं ध्येय साध्य करायचं आपल्याला, आणि त्या ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला कंटिन्यूस प्रयत्न करायचे, सतत प्रयत्न करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये कुठल्या अडचणी आल्या असतील, अपयश येत असेल, किंवा कुठला विरोध होत असेल एखाद्या व्यक्तीचा, किंवा कुणाकडून विरोध होत असेल, त्या कुठल्याही गोष्टीला न जुमानता आपल्याला काय करायचंय, आपल्या ध्येयाप्रती कंटिन्यूस प्रयत्न करायचे आहेत. आणि त्याला आपण काय म्हणतो, चिकाटी म्हणतो किंवा परसिवरन्स म्हणतो, ठीक आहे ना. तर या गोष्टीची डेफिनेशन जी काय असू शकते, त्याचे समजा आपण काय कीवर्ड जे आहेत ते आपण इथं लिहून ठेवले, डेफिनेशन आणि त्याचे कीवर्ड. मग एक्झाम्पल्स आणि त्याचे आपण म्हणूया, पुढचे आपण काय ते माइंड मॅपचे पुढचे सेक्शन क्रिएट करणार. मग एक्झाम्पल कुठले असू शकतात, प्रशासनातलं एक्झाम्पल असू शकतं, राजकारणातलं असू शकतं, इतिहासातलं असू शकतं, मायथॉलॉजी मधलं असू शकतं, फिलॉसॉफी मधलं एक्झाम्पल असू शकतं. असे भरपूर वेगळे एक्झाम्पल्स आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये लिहू शकतो. ठीक आहे ना, की परसिवरन्स कशा प्रकारे असतो वगैरे वगैरे. तर हे जे काही माइंड मॅप्स आहेत ना, तर हे आपल्याला माइंड मॅप्स क्रिएट करून ठेवायचे आहेत. काही ठिकाणी स्ट्रक्चर्स क्रिएट करू, काही ठिकाणी आपण रिप्रेझेंटेशन क्रिएट करू, काही ठिकाणी आपण माइंड मॅप्स क्रिएट करून ठेवू. म्हणजे काय, आपल्याला फटाफट 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 एक ब्रेनस्टॉर्मिंग करण्याची सवय लागू शकते. ठीक आहे. आता पुन्हा सांगतो, हे काही मी माइंड मॅप्स तुम्हाला रेडीमेड वगैरे करून देणार नाही आहे. तुम्हाला ते प्रश्न सोडवत असताना, डिस्कशन आपलं चालू असताना, ते त्या त्या वेळेला ते क्रिएट करायचे आहेत, किंवा ते तुम्हाला सांगितले जातील त्या पद्धतीने ते क्रिएट आपण करणार आहोत. ठीक आहे. पुढे जाऊया आपल्या डिस्कशनमध्ये. हे झालं पीवाय क्यू बद्दल आपण काय करणार आहोत ते आलं. ठराविक काही पीवाय क्यू आपण या सगळ्या गोष्टींमधून करणार. त्याच्यानंतर आता ह्या काय म्हणूया आपण, की इथिक्स या पेपरच्या डिस्कशनमध्ये जेव्हा आपण प्रश्नांचं किंवा पीवाय क्यूचं डिस्कशन एक प्रकारे करणार आहोत, तेव्हा आपला जो अप्रोच असणार आहे, जसं आपण HRHD बाबतीत बघितलं, भाग 2च्या बाबतीत बघितलं, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या बाबतीत बघितलं, इथे सुद्धा आपला इरॅटिक ऑप्टिमम अप्रोच असणार आहे. लक्षात ठेवा, IOA त्याला म्हणा, इरॅटिक ऑप्टिमम अप्रोच. ठीक आहे. आता ऑप्टिमम अप्रोच म्हणजे काय, तर त्याचं पण एक्झाम्पल मी तुम्हाला इथे सांगणार आहे की नेमके, आणि हे खूप महत्वाचं आहे, खूप लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टी ऐका आता. हे खूप जास्त महत्वाचं आहे की जेव्हा तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिता एखादा, तेव्हा तुमचे मार्क कसे वाढत जातात, कसे टप्प्याटप्प्याने, म्हणजे तुमच्या आणि तुमच्या मित्राच्या आणि किंवा तुमच्या मैत्रिणीच्या प्रश्नांमध्ये किंवा उत्तरांमध्ये कसा डिफरन्स क्रिएट होऊ शकतो, हे आपल्याला इथं आता बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल, UPSCने तुम्हाला परसिवरन्स नावाचा एक प्रश्न विचार, किंवा परसिवरन्स ह्या संकल्पनेबद्दल प्रश्न विचारला होता, की चिकाटी म्हणजे नेमकं काय असतं. तर लक्षात ठेवा, कुणीतरी काय करेल, आन्सर वन आपण म्हणूया, कुणीतरी या परसिवरन्सची डेफिनेशन लिहिली. ठीक आहे. बाकी काही फार विशेष लिहिणार नाही, म्हणजे परसिवरन्स म्हणजे काय विचारलं तेवढंच लिहिलं, तर ठीक आहे बाबा, याला मार्क मिळतील काहीतरी. ठीक आहे. जर 30 शब्दांचा असेल तर याला 2 पैकी काय म्हणूया आपण, आपण 1 मार्क मिळेल वगैरे, असं काहीतरी होईल.
ठीक आहे. किंवा मग जर 150 शब्दांचा असेल, 10 मार्कांचा असेल, तर कदाचित त्याला 3 मार्क मिळतील, 3.5 मार्क मिळतील वगैरे वगैरे. किंवा त्या डेफिनेशनच्या आजूबाजूला तो घुमत राहिला तर तेवढेच मार्क मिळतील. कुणीतरी एक व्यक्ती असेल जो काय करेल, डेफिनेशन पण लिहिल त्याची, ठीक आहे, पण काय सोबतच काय एक्झाम्पल्स पण देईल, ठीक आहे. किंवा काय म्हणूया आपण, काय स्पेसिफिक वर्ड्स सुद्धा लिहिल. म्हणजे काय, या चिकाटी किंवा परसिव्हरन्सच्या डेफिनेशन मध्ये जर मी खूप स्पेसिफिक शब्द वापरले, कुठले, की सातत्याने प्रयत्न करणं, हा एक स्पेसिफिक शब्द आहे चिकाटीसाठी. दुसरी गोष्ट काय, तर आपल्या ध्येयाप्रती सातत्याने प्रयत्न करणं. तिसरी गोष्ट काय, तर कुठल्याही प्रकारचा विरोध, अडचणी, अपयश याला न जुमानता आपल्या ध्येयाप्रती कंटिन्युअसली प्रयत्न करत राहणं, सतत प्रयत्न करत राहणं, ही त्याची कम्प्लीट आणि स्पेसिफिक डेफिनेशन आहे, लक्षात ठेवा. तर या स्पेसिफिक डेफिनेशनला मात्र इतरांपेक्षा जास्त मार्क मिळू शकतात. बाकीचे बरोच काहीतरी लिहितील, ठीक आहे ना, कंटिन्युअस प्रयत्न करत राहणं एवढंच लिहितील, ठीक आहे ना, आपल्या ध्येया प्रती काय एकनिष्ठ राहणं असं काहीतरी लिहितील. लक्षात ठेवा, या अशा शब्दांना फक्त मार्क मिळणार नाहीत. कुठल्या शब्दांना मार्क मिळतील, आपण आपल्या ध्येयाप्रती सतत प्रयत्न करत राहणं, कुठल्याही प्रकारच्या विरोधाला, अपयशाला, अडचणींना, समस्यांना न जुमानता, असं जेव्हा तुम्ही म्हणाल ना, तेव्हा त्याला चिकाटी किंवा परसिव्हरन्स हा शब्द वापरता येऊ शकतो, किंवा ती त्याची एक प्रकारे कॉम्प्रिहेन्सिव्ह डेफिनेशन होऊ शकते. याला काय म्हणायचं, एक प्रकारे कीवर्डचा वापर करून स्पेसिफिक डेफिनेशन लिहिणं म्हणायचं, आणि त्याच्यात तुम्हाला मार्क मिळू शकतो. आता त्याला आपण थेरीशी पण जोडू शकतो. कुठली थेरी, फॉर एक्झाम्पल डिओन्टॉलॉजिकल इथिक्स. मगाशीपासून आपण म्हणतोय कर्तव्यनिष्ठ, आपण म्हणूया इथिक्स. काय आहे तर बाबा, माझं कर्तव्य करत राहणं, ठीक आहे ना, कर्तव्यासाठी कर्तव्य, कर्तव्य आहे म्हणून एखादी गोष्ट पार पाडायची, हेच तर आहे ना चिकाटी. माझं कर्तव्य आहे, माझ्या गोलच्या किंवा ध्येयाच्या अनुषंगाने मी प्रयत्न करत राहणं, मग मी प्रयत्न करतोय. तर यालाच काय म्हणायचं, मग एक प्रकारे डिओन्टॉलॉजिकल इथिक्स. आणि त्याचा जर मी काय म्हणूया आपण रेफरन्स दिला, तर ऑब्व्हियसली मला त्या पहिल्या आन्सरपेक्षा चांगले मार्क या दुसऱ्या आन्सरमध्ये मिळू शकतात. समजा अजून एक व्यक्ती आहे, की तो तिसरा व्यक्ती जो आहे तो काय करतोय, तर हे डेफिनेशन पण क्लिअर कट लिहितोय, क्लिअर स्पेसिफिक वर्ड्स पण लिहितोय त्या डेफिनेशन मध्ये, थेरी पण खूप चांगल्या प्रकारे मेन्शन करतोय, आणि काय काही एक्झाम्पल्स पण ऍडिशनली मेन्शन करतोय. तर नक्कीच काय होऊ शकतं, मग याच्यामध्ये चांगले मार्क या तिसऱ्या व्यक्तीला येऊ शकतात. त्याचं थोडंसं मी तुम्हाला काय करतो, एक एक्झाम्पल दाखवतो. आपण मुद्दाम ते एक्झाम्पल पण क्रिएट करून ठेवलेलं आहे. बघूयात की कसे मार्क वाढू शकतात. ठीक आहे. आता समजा परसिव्हरन्स हा प्रश्न आलेला आहे, एखाद्याने काय केलं, डेफिनेशन लिहायची म्हणतं. मग एखाद्याने फक्त डेफिनेशन लिहिली, त्यात सुद्धा काय केलं, खूप ढोबळ मानाने डेफिनेशन लिहिली एखाद्याने. तर मग त्या ढोबळ मानाने लिहिलेल्या डेफिनेशनला फार कदाचित मार्क म्हणजे येणार नाही. पण हेच जर काय ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न, अडचण, अपयश, ठीक आहे, या कुठल्याही विरोधाला न जुमानता स्पेसिफिक डेफिनेशन लिहिली, तर नक्की मार्क येऊ शकतात. मग अशी म्हणलं तसं, थेरी ऍड केली, डिओन्टॉलॉजिकल इथिक्स ऍड केले, तर नक्कीच आणखी मार्क येऊ शकतात. उदाहरणांच्या बाबतीमध्ये आता लक्षात घ्या, ऍडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये जर मी श्रीधरन सरांचं एक्झाम्पल लिहिलं, ठीक आहे, तर नक्कीच काय मेट्रोमॅन त्यांना म्हणतात, तर त्यांचं एक्झाम्पल जर मी लिहित असेल, की त्यांनी खूप चिकाटीने प्रयत्न केले, परसिव्हरन्सने प्रयत्न केले, आणि काय दिल्ली मेट्रो प्रोजेक्ट कंप्लीट केला, तर ऑब्व्हियसली माझे मार्क वाढतील. राजकारणामध्ये जर मी महात्मा गांधीजींचं एक्झाम्पल दिलं, तर तुम्ही म्हणाल कुठे परसिव्हरन्स, कुठे महात्मा गांधी. ऑब्व्हियसली जर तुम्ही पूर्ण फ्रीडम स्ट्रगलचा विचार केला, तर खूप चिकाटीने एका विशिष्ट पद्धतीने अहिंसक मार्गाने त्यांनी काय केलं, ते तत्व न सोडता काय फ्रीडम स्ट्रगलमध्ये मास मुवमेंट क्रिएट केली. तर ही सुद्धा एक चिकाटी आहे. नेल्सन मंडेला यांचं एक्झाम्पल घ्या, की जर आफ्रिकेमधला जर वंशवादाचा विचार केला, अपार्थाईडचा वगैरे विचार केला, तर त्यांनी सुद्धा काय केलं, एक प्रकारे खूप वर्षानुवर्ष, म्हणजे आपण म्हणूया की 27 वर्ष काहीतरी ते जेलमध्ये होते, आणि 30 वर्ष काहीतरी त्यांचा लढा असेल. आता एक्झॅक्टली इयर मला आठवत नाही, किंवा तुम्हाला पण आठवण्याची गरज नाही, पण नेल्सन मंडेला यांनी सुद्धा काय साऊथ आफ्रिकेमधले अपार्थाईड किंवा आपण त्याला म्हणतो वंशवाद, ठीक आहे ना, तर त्याच्या विरोधामध्ये त्यांनी खूप वर्ष लढा दिला. 30 वर्ष लढा देणं म्हणजे साधी सुधी गोष्ट नाहीये. किंवा इंडियन फ्रीडम स्ट्रगलच ही परसिव्हरन्स एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवा. इतकी वर्ष कंटिन्युअसली लढा देणं, 1857 पासून ते 1947 पर्यंत आपण एक प्रकारे रेझिस्टन्स दाखवणं, हेच कशाचं एक्झाम्पल आहे, परसिव्हरन्स किंवा चिकाटीचं एक्झाम्पल. ठीक आहे. त्याच्यानंतर जर समजा एखाद्याने ध्रुव बाळाचं एक्झाम्पल दिलं, तर तुम्ही म्हणाला तर ध्रुव बाळाचं काय, तर लक्षात ठेवा, ध्रुव बाळाची स्टोरी आपण बॅचमध्ये बघूया, की ठीक आहे ना, म्हणजे त्याची सावत्री असेल, किंवा त्याला एक प्रकारे काय, तो राजाचा एक काय म्हणूया आपण प्रिन्स आहे किंवा राजपुत्र आहे, त्याला त्याच्या राजाच्या म्हणजे त्याच्या वडिलांच्या मांडीवरती बसवून दिलं जात नाही, आणि त्याला तिथून हकललं जातं. त्यामुळे तो खूप काय म्हणूया आपण त्याला दुःखी होतो, आणि मग तो तपश्चर्या करतो. आणि तपश्चर्या करून काय करतो तो, मला एक विशिष्ट स्थान पाहिजे माझं माझं, की जे कुणी हटवू शकणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारचं मला स्थान हवं आहे, असं तो वर घेतो म्हणा, किंवा त्याच्यातून तो ती गोष्ट मिळवतो म्हणा. तर हे ध्रुव बाळाचं एक्झाम्पल, किंवा ध्रुव बाळाची जी काही स्टोरी आपण लहानपणी ऐकलेली आहे, ध्रुव ताऱ्याची जी काही स्टोरी ऐकली आहे, ते कशाचं एक्झाम्पल आहे, परसिव्हरन्सचं एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. किंवा आपण म्हणूया पांडवांचं जरी एक्झाम्पल घेतलं, की खूप परसिव्हरन्स ठेवून त्यांनी काय केलं,
न्यायासाठीची जी काही लढाई आहे, कितीतरी वर्ष आपण म्हणे अज्ञातवासामध्ये किंवा वनवासामध्ये काढणं, किंवा रामाचं जर एक्झाम्पल घेतलं की काय पूर्णपणे 14 वर्षाचा वनवास आणि त्याच्यानंतर परत येणं वगैरे, हे सुद्धा एक परसेवरन्स एक्झाम्पल आहे किंवा चिकाटीचं एक्झाम्पल आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. किंवा थॉमस अल्वा एडिसन, आता हे एक्झाम्पल्स आहेत ना, हे किती आठवतील हे माहित नाही, पण हे तुम्हाला परीक्षेमध्ये पण आपण प्रयत्न काय करणार आहोत, अशा प्रकारचे एक्झाम्पल्स डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता थॉमस अल्वा एडिसनला कितीतरी वेळा त्यामुळे आपण त्याच्या संशोधनामध्ये अपयश आलं असेल, नंतर तो काय एडिसन पूर्ण फेमस झाला असेल, म्हणजे जागतिक स्तरावरती म्हणा एक शास्त्रज्ञ म्हणून. तर ही जी गोष्ट आहे ही सुद्धा काय दर्शवते, तुम्हाला परसिवरन्स एक्झाम्पल दर्शवते, लक्षात ठेवा. आता अशा एन नंबर ऑफ स्टोरीज असू शकतात, एन नंबर ऑफ गोष्टी असू शकतात, ज्या आपल्याला काय करायच्यात, फटाफट फटाफट बघायच्यात, प्रिसाइज पॉईंट्स बघायच्यात, ते ऍड करायच्यात आणि आपल्याला आपले मार्क वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर हे काय आहे, माइंड मॅप म्हणा, किंवा एक प्रकारे मार्क कसे वाढत जातात जर तुम्ही इथिक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स म्हणा, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्पेसिफिक वर्ड्स म्हणा, किंवा इव्हन थेअरीमधले शब्द म्हणा ऍड करत गेलात, तर त्याचं हे सगळं डिस्कशन आहे.